सध्या आपण पाहू शकतो की इंडिया आघाडीचे जे संसद तर महिला खासदार जे आहेत त्या बॅरिकेडिंगवर या ठिकाणी चढलेल्या आहेत, बॅरिकेड्सवर त्या चढलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। मोहा मोहित्रा या सुद्धा बॅरिकेड्सवर चढलेल्या आहेत। इंडिया आघाडीचा हा मोर्चा पोलिसांनी मध्ये चढवलेला आहे, त्यानंतर महिला खासदार आक्रमक झालेत। बॅरिकेड्सच्या अलीकडे खासदार आणि पलीकडे आपण पाहतोय की कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पाहू शकतो की एक एक खासदार महिला खासदार जे आहेत ते आता आक्रमक झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण पोलिसांच्या बॅरिकेडिंग वरती सध्या आपण आज चढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकीकडे राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल जे आहेत ते पोलिसांसोबत बातचीत नहीं करने दे रहे। ये देखिए आज हमारे पूरे नेताजी को यहाँ रोक रखा है, पूरी ऑपोजिशन को। ये बिल्कुल अनडेमोक्रेटिक तरीका है, ये डिक्टेटरशिप लगी हुई है देश में, कोई विरोध भी नहीं करने दे रहा। ये देखिए महिला सांसद की हालत देखिए, ये देखो क्या हालत हो रहा है। और ये हमारा जो एमपी है, एमपी के साथ डिसेंट किया जा रहा है, एमपी के सो मिसहैंडलिंग कर रहे हैं ये लोग। नहीं चलेगी, नहीं चलेगी। ये जाने नहीं दे रहे आगे, क्यों नहीं जाने दे रहे? ये क्या है? क्या इमरजेंसी लगी हुई है देश में? पूरे देश में इमरजेंसी का हालात पैदा हुए हैं। हम शांतिपूर्ण जा रहे हैं, बिल्कुल जो हमें कॉन्स्टिट्यूशन ने राइट दिया है, ये कॉन्स्टिट्यूशन लूट रहे हैं। हम पूरी ताकत के जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। महुआ मोहित्रा असेल आणि राजस्थान काँग्रेसचे खासदार जे आहेत त्या इथे या ठिकाणी वापस इलेक्शन कमीशन चोर है, चोर है, चोर है। इलेक्शन कमीशन चोर है, लोगों का हक मार रहा है, लोगों का वोट छीन रहे हैं, लोगों का कत्लेआम कर रहे हैं। नरेंद्र मोदी चोर है, गली गली में शोर है, नरेंद्र मोदी चोर है। देखो चोर समटा के भेंगे दिलो, आज तो दिलो ना। की नरेंद्र मोदी यांनी मतांची चोरी केली आहे अशी या संपूर्ण यांच्या सगळ्या खासदारांचं म्हणणं आहे आणि हे सर्व खासदार जे आहेत ते या ठिकाणी आता आक्रमक आंदोलन या ठिकाणी आंदोलन त्यांनी केलेलं असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं लोकसभा आणि राज्यसभेचे सहभागी झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि खास करून महिला खासदार ज्या आहेत त्या कुठेतरी झालेल्या असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व काँग्रेसच्या खासदारांची कुठेतरी पोलिसांबरोबर बातचीत नेतृत्व करत आहेत। राहुल के साथ हो ना, सर खडे राहू बॅरिकेड्सवर या ठिकाणी चढलेले आहेत। संसदेच्या अगदी काही अंतरावरच हा मोर्चा पोलिसांनी इथे अडवलाय। तर इंडिया आघाडीचे हे सगळे खासदार, विरोधी पक्षांवरचे हे सगळे खासदार एसआईआर वापस लो, एसआईआर वापस लो, एसआईआर वापस लो, गली गली में शोर है। त्या बॅरिकेडच्या अलीकडे खासदार आणि पलीकडे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करत आहेत, तर महिला खासदार या बॅरिकेड्सवर देखील चढलेल्या होत्या। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। इंडिया आघाडीचा हा मोर्चा संसदेच्या अगदी काही अंतरावरच अडवण्यात आलेला आहे। त्यानंतर आता 12 वाजता निवडणूक आयोगानं प्रतिनिधींना भेटण्यासाठीची वेळ दिली आहे। 30 खासदारांना किंवा नेत्यांना निवडणूक आयुक्तांना भेटायचं आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि ठाकरेंचे शिवसेनेचे सगळे खासदार देखील यामध्ये सहभागी। तर महिला खासदार या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी इथे केली जाते। स्वतः प्रियंका गांधी देखील जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे महिला खासदार डावीकडच्या फ्रेममध्ये आपल्याला पाहता येत आहेत, आक्रमक झालेल्या आहेत। त्यातल्या काही महिला खासदार बॅरिकेडिंगवर चढलेल्या होत्या
त्या महिला खासदारांना खाली उतरवण्याचं काम आता त्या ठिकाणी महिला पोलिसांकडून केलं जात आहे। दुसरीकडे हे सगळे ज्या ठिकाणी अडवण्यात आलेले खासदार आहेत त्या ठिकाणचे दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे पाहतोय। तर सगळे हे खासदार विरोधी बाकांवरचे आहेत। SIRचा मुद्दा असेल, मतचोरीचा मुद्दा असेल, हे दोन्ही मुद्दे अगदी आक्रमकपणे विरोधी बाकाच्या खासदारांकडून मांडले जात होते आणि आता बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि ठिकठिकाणी राज्यातल्या निवडणूक आयोगांना जाब विचारण्यासाठी निघालेला हा इंडिया आघाडीचा पॉवर मार्च एक प्रकारे शक्ती प्रदर्शन विरोधकांच्या एकजुटीचं। तर संसदेच्या बाहेरच हा मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। खासदार देखील या ठिकाणी आक्रमक झाले। तर आता काय निर्णय नेमका या सगळ्या नेत्यांकडून घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र काही अंतरावरच या खासदारांना अडवण्यात आलं। इलेक्शन कमीशन हाय हाय ಕೇಂದ್ರ ಕಮಿಷನ್ இந்த நாட்டில் நியாயமான தேர்தலை நடத்தவில்லை அதற்காக ராகுல் காந்தி அவர்கள் தலைமையில் இந்தியா கூட்டணி போராடுகிறது तर ही दृश्य आपण पाहतोय। अखिलेश यादव हे सुद्धा बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न करतायत। हे बॅरिकेडिंग ओलांडून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्याचा या सगळ्याच खासदारांचा प्रयत्न आक्रमक झालेले आहेत हे सगळेच खासदार। तर अखिलेश यादव हे देखील आता बॅरिकेड्सवर चढलेले आहेत। मोर्चा याच ठिकाणी अडवल्यानंतर आता काही खासदार जे आहेत ते बॅरिकेड्स ओलांडून या ठिकाणी पलीकडे आलेले आहेत। आप सबसे पहले कूद के यहाँ आए हैं। सरकार की तरफ से कोई इजाजत नहीं दी गई। तर संसदेच्या बाहेरच हा मोर्चा अडवण्यात आल्यानंतर आता खासदार आक्रमक झालेले आहेत। अखिलेश यादव स्वतः बॅरिकेड्स ओलांडून या ठिकाणी बाहेर आलेले आहेत। तर महिला खासदार या देखील आधीच आक्रमक झालेले आहेत। गोवा मोहित्रा आणि त्याचबरोबर इतर बिहारच्या देखील ज्या खासदार आहेत त्या देखील बॅरिकेड्सवर चढलेल्या होत्या। तर आता नेमका काय निर्णय या नेत्यांकडून घेतला जातोय? कारण 30 नेत्यांनाच भेटण्याची परवानगी आहे। 300 खासदारांचा निघालेला हा मोर्चा देखिए ये इसलिए देखिए आज गरीब जनता का वोट काटा जा रहा है। हम इलेक्शन कमीशन हम चाहते हैं सरकार जवाब दे। पुलिस ने राहुल जी को और बाकी विधायकों सांसद जी को आज चाहते हैं हमके जवाब दे। बात तक रखने के लिए नहीं जाने देते हैं क्योंकि इनके मन में चोर है। अगर कुछ गलत नहीं हो रहा है तो चुनाव कमीशन तक MPs को क्यों नहीं जाने देते हैं? मेंबर पार्लियामेंट उसका अधिकार है लोकतंत्र के लिए आवाज उठाने का। अगर चुनाव कमीशन को जाऊ दिलं नसतं डेमोक्रेसी का कत्ल बर्दाश्त हे आंदोलन या ठिकाणी करत बसलेल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।